प्रजातींशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना आपण बघतोय आणि आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण स्थलांतर करणाऱ्या प्रजाती किंवा मायग्रेटरी स्पीसीज बद्दल चर्चा करणार आहोत। जेव्हा एखादी प्रजाती त्याच्या मूळ अधिवास क्षेत्रातून ऋतुमानातील बदलानुसार काही विशिष्ट कालखंडासाठी स्थलांतर करते तेव्हा त्या प्रजातीला स्थलांतर करणारी प्रजाती किंवा मायग्रेटरी स्पीसीज असं संबोधलं जातं। ऋतुमानातील बदल असोत किंवा प्रजननाचा कालखंड असो, प्रामुख्याने यासाठी हे स्थलांतर होताना दिसतं। फॉर एक्झाम्पल ऑलिव्ह रिडले टर्टल्स हे ओडिशा किंवा आंध्र प्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांच्या प्रजननाच्या कालखंडामध्ये स्थलांतरित होतात। सायबेरियन क्रेन हा सायबेरियातून भरतपूर राष्ट्रीय उद्यान राजस्थान या ठिकाणी ऋतुमानातील बदलानुसार मायग्रेट होताना दिसतो। जर महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं झालं तर भिगवणचा तलाव असेल, मायनीचं पक्षी अभयारण्य असेल किंवा सांगलीतला कृष्णा काठ असेल, तिथलं वेटलँड असेल, तर या ठिकाणी फ्लेमिंगो जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणात ऋतुमानातील बदलानुसार स्थलांतर करतात। यांच्यासाठी एक करार संमत करण्यात आला, तो करार बॉन कन्व्हेन्शन म्हणून ओळखला जातो। धन्यवाद।